तारिणी. तारिणी या मालिकेच्या खूपच खतरनाक एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. मालिका सध्या खूपच टर्निंग पॉईंटवरती आहे. कारण प्रेक्षकांनो, इथे मात्र खूप मोठ्या सत्याचा इथे उलगडा होताना आपण पाहणार आहोत. चक्क आता इकडे या केदारच्या आईचा खून झाला एक प्रकारचा. कारण इकडे JPC मेडिकलमध्ये जो स्कॅम झाला होता त्या सगळ्यांमुळे इकडे केदारच्या आईचा मृत्यू तर झाला आहे. पण या सगळ्यांमागे नक्की कोणाचा हात आहे आणि ते चक्क आता हा जयरामचा खून कोणी केलाय आणि कशामुळे, आणि नक्की त्याला जयरामचा खून करून काय असं मिळणार होतं आणि काय त्याचा फायदा होणार होता, हे खूप मोठं सत्य इथे उघड होणार आहे. कारण प्रेक्षकांनो, इथे मुद्दामहून या दयानंद खांडेकरांना अडकवलेलं आहे. पण यामागे मात्र खूप मोठा एक प्लॅन असतो, जेणेकरून आज दयानंद खांडेकर बरोबर तिथे पोहोचणार होता हे मात्र त्या माणसाला अगोदरच माहीत होतं. म्हणून त्याने त्याचा खून करून तिथे फरार झालाय. आणि ज्यावेळेस दयानंद खांडेकर तिथे गेला त्यावेळेस मात्र ऑलरेडी खून झालेला होता. आणि मग काय, तेव्हा तो एकटाच तिथे दिसल्यामुळे पूर्णपणे दोषी तोच ठरवला जाईल. आणि मग काय, त्या सगळ्या आरोपाखाली त्यालाच अटक होईल ह्याची पूर्णपणे प्लॅनिंग केली होती. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यामागे मात्र खूप मोठा आणि भयानक असा इथे उलगडा होणार आहे. ते म्हणजे चक्क घरातलाच व्यक्ती, घरभेदी म्हणता येईल असा असणार आहे, ते म्हणजे चक्क पद्मिनी. कारण प्रेक्षकांनो, या सगळ्यामागे खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे, ते म्हणजे पद्मिनीच्या. कारण आतापर्यंत खूप काय काय घडून गेलेलं असतं या दयानंद खांडेकरांच्या आयुष्यात आणि त्याच्या भूतकाळामध्ये देखील. पण या सगळ्यांमध्ये पद्मिनीचा खूप मोठा हात आहे. आता ज्यावेळेस इकडे या केदारच्या आईचं घर आग लागली होती घराला, त्यावेळेस मात्र ती आग जयरामने लावली होती. आणि सगळ्यात जवळचा, केदारच्या आईच्या सगळ्यात जवळचा व्यक्ती तोही जयरामच होता. कारण त्या दोघांचं बहीण भावाचं नातं होतं. आणि चक्क त्यानेच आता ह्या केदारच्या आईच्या घराला आग लावली. पण ती कुणाच्या सांगण्यावरून लावली होती, आणि नक्की आता त्याच व्यक्तीचा इथे खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार आहे प्रेक्षकांनो. आणि त्याचमुळे दयानंद खांडेकरांच्या केसमध्ये एक खूप मोठं आणि भयानक असं वळण येताना आपण पाहणार आहोत. आणि इथेच चक्क तारिणी आता ह्या खांडेकरांना म्हणजेच दयानंद खांडेकरांना निर्दोष मुक्त करून आता मात्र चक्क केदारला त्याचं जे सत्य होतं ते सगळं सत्य पुराव्यासहित सत्य साबित करून दाखवणार आहे. आणि मग मात्र दयानंद खांडेकरांना आता बाबा म्हणून स्वीकारायला सांगणार आहे, की तू मला प्रॉमिस केलं होतंस की जेव्हा ते निर्दोष मुक्त होतील तेव्हा मात्र तू त्यांना बाबा म्हणून स्वीकारशील. आता प्रेक्षकांनो, यामुळे मात्र मालिकेमध्ये खूपच भयानक आणि इंटरेस्टिंग असं वळण आपण पाहणार आहोत. पण हे सगळं कसं घडणार आहे, पद्मिनीचा यामध्ये कशा प्रकारे हात आहे, नक्की तारेने हे सगळं कसं शोधून काढलं, हे सगळं आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. प्रेक्षकांनो, इथे मात्र आता चक्क तारिणी जेव्हा काही इकडे या पोलीस स्टेशनमध्ये गेलेली असते तेव्हा मात्र तिला दयानंद खांडेकरांची अवस्था बघून खूप म्हणजे खूप अस्वस्थ वाटू लागतं, खूप रडायला येत असतं. दोघंही एकमेकांची नजर चोरत असतात. इकडे मात्र कोणीही नजरेला नजर द्यायला तयार नसतं. पण तारिणी मात्र ह्या दयानंदला समजून सांगते, म्हणते, बाबा प्लीज प्लीज तुम्ही एकदा ऐकून घ्या प्लीज. खरंच मला माहिती तुम्ही निर्दोष आहात आणि म्हणूनच मी सगळं सत्य तुमच्याकडून जाणून घ्यायला आले. लवकरच मी तुमची इथून निर्दोष सुटका करणार आहे. दुसरीकडे मात्र आता ही कौशिकी खूप आतुनात प्रयत्न करते, ती म्हणजे ह्या दयानंदला सोडवण्यासाठी. पण तिच्या हाती मात्र खूपच भयानक अशा गोष्टी लागतात. कारण ज्या वेळेस आता इथे ह्या दयानंद होता आणि ह्या जयरामचा खून झालेला होता, त्या चाकूवरती फक्त आणि फक्त दयानंदचेच फिंगरप्रिंट्स असतात. आणि त्यावरूनच सिद्ध होतंय, खूप मोठा त्याच्या विरोधात पुरावा आहे की हा खून मात्र त्यानेच केलाय. त्यामुळे इथे आता खूप मोठी रिस्की असा खेळ सुरू झालेला आहे. कौशिकी पुरती हादरून गेली, काय करू, खरंच ह्या चाकूवरती दयानंद काकाचा कसा काय, म्हणजेच खरंच हे किती भयंकर आहे. आता तिच्याही डोक्यात खूपच नको नको ते प्रश्न यायला लागतात. तिलाही समजत नाही नक्की काय चाललंय. म्हणजे खरंच कुणीतरी खूपच विचार करून आणि खूप सेफ प्रकारे त्याचा खून केलेला असू शकतो ना. खरंच त्याने हँड ग्लोव्ज वगैरे घातले असतील, किंवा ते शस्त्र वापरताना त्याने दुसऱ्या काही वस्तूंचा वापर केला असेल तर खरंच त्यामुळे फक्त काकांचा त्यावरती ठसे असू शकतात ना, ते आपण नाकारू शकत नाही. पण इथे पूर्णपणे वकिलाने आता या कौशिकीची मदत करायला नकार दिलेला असतो, की खरंच कौशिकी मॅडम, आम्हाला तुमची मदत करायला आवडलंच असतं,
पण काय करणार, आम्हीही सध्या केस नाही घेऊ शकत. तुम्ही बघताय ना, सगळे पुरावे त्यांच्या विरोधात आहेत. मग काय करणार आहे? म्हणजे हे नाही सगळं करू शकत मी. आणि त्यावेळेस मात्र कौशिकी पूर्णपणे इथे तुटलेली असते. तिला समजत नाही आता नक्की कोणाचा आधार घेऊ. पण तिला काय माहिती, तिच्याच घरांमध्ये 2-2 पोलीस ऑफिसर आहेत. तारिणी मात्र खूप जोमाने आता या केसचा अभ्यास सुरू करते. आणि दुसरीकडे आता या तारिणीला कौशिकीची शाबासकीही मिळाली, कारण तिने पूर्णपणे कंपनीत जो आता प्रकार घडलेला असतो तो पूर्णपणे तिने सॉल्व्ह केलेला असतो. आता दुसरीकडे दयानंदकडून माहिती घेऊन तर आली. दयानंदने सगळा तिथे घडलेला प्रकार जशाच तसा तिला सांगितलेला असतो आणि त्यातूनच तारिणीने ठरवले, आता ह्या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन आपल्याला बघायलाच हवंय नक्की कोण कोण मेन सूत्रधार कोण असणार आहे. आणि JPC मेडिकल स्कॅमबद्दल तोही खूप मोठा एक वेगळा विषय. पण ह्या दोन्हींची सध्या आता तुलना करून नाही चालणार. पहिल्यांदा बाबांना या सगळ्याच्या बाहेर काढायला हवंय. पण इकडे आता केदार, त्याचा मात्र या दयानंदवरती अजिबात विश्वास नाही. त्याला तर भलतंच काहीतरी व्हिडिओ सापडलेला असतो, तो म्हणजे CCTV फुटेज. त्यामुळे ते त्याची पूर्णपणे खात्रीच पटली आता की हा दयानंद तोच खुनी आहे. आणि माझा पूर्णपणे विश्वास बसलाय आता. ते तारिणीला तो ओरडून सांगत असतो. तर ह्या दोघांमध्येच तू-तू-मी-मी होत असते. पण तारिणी मात्र त्याला समजावून सांगते की केदार, खरंच कधी कधी ना आपण अगदी सत्यवादी माणसाला सुद्धा आपल्याकडून जर शिक्षा झाली ना, तर त्यासाठी आयुष्यभर आपण गिल्टी राहू शकतो. खरंच या सगळ्या गिल्टमधून कधीच परत नाही येणार आपण. त्यामुळे तुला सांगते, आत्ताच तू असे कोणतेही निष्कर्ष लावू नको, जेणेकरून ते पुढे जाऊन खूप पश्चाताप करण्याची वेळ येईल. पण इथे केदार मात्र त्याच्या प्रश्नांवरती उत्तरांवरती ठाम असतो की नाही, काही जरी झालं ना बॉस, तरी पण मी जे म्हणतोय ना त्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि मी माझ्या मतावरती ठाम आहे. आता दुसरीकडे प्रेक्षकांनो, तारिणी मात्र तिच्या वरच्या ऑफिसरला जाऊन भेटलेली असते आणि खूप मोठा प्लॅन केलाय की मी बरोबर काहीतरी असं शोधून काढणार आहे ज्यावरून आपल्याला काहीतरी तर क्लू भेटेलच. दुसरीकडे प्रेक्षकांनो, आता ही पद्मिनी मात्र युवराजच्या डोक्यात नको नको ते भरवते की खरंच युवराज, आता हीच खूप मोठी संधी चालून आली. आता हिचा नवरा जेलमध्ये गेलाय, याचं काहीच पडलं नाही तिला. आणि चक्क युवराजला मात्र आता ह्या केदारला कशाप्रकारे घराच्या बाहेर काढता येईल ना, त्यासाठी चक्क ह्या दयानंदचा वापर करते. आणि तेही चक्क त्याच्या डोक्यात भरवायला सांगते की माझंही तुझ्या मताशी सहमत मत आहे, की खरंच मलाही असंच वाटतंय की ह्या दयानंद खूप पोहोचलेला माणूस आहे रे, आणि हा खून त्यानेच केलाय. मलाही अगदी तसेच वाटते. आपल्या दोघांमध्ये किती जरी गैरसमज असले तरी शेवटी आपले वडील आहेत ते, आणि म्हणून सगळे रुसवे फुगवे बाजूला करून मी तुझ्याशी बोलायला आलोय. आता एवढं गोड गोड बोलतोय म्हणल्यावर काय, हा केदारही चक्क त्याच्यावरती विश्वास ठेवतोय. प्रेक्षकांनो, एवढ्या कारस्थानी युवराजवरती खरंच माझा तर विश्वासच बसत नाही. दुसरीकडे मात्र आता तारिणी इकडे काहीतरी सिक्रेट रूममध्ये, त्यांच्या ऑफिसच्या रूममध्ये पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते. पण इथेही निशी मात्र बरोबर तिच्या आईने सांगितलेलं असतं की त्या तारिणीवरती बारीक नजर ठेव आणि बरोबर तिला घराच्या बाहेर काढण्याचं प्लॅनिंग कर, बरोबर तिला रंगे हात पकड. आता बरोबर निशीसुद्धा तसंच करते. दुसरीकडे मात्र हा युवराज इकडे या केदारच्या डोक्यात एवढे नको नको ते काही विषय भरवतोय ना, की बघ ना, हा दयानंद इथून मागे त्याने खूप मोठा स्कॅम केलेला होता रे. एक काय तो स्कॅम झाला होता, त्यामध्येही तो जेलमध्ये जाणारच होता, पण कसा बसा वाचवलाय. खरंच तुला सांगू का, तो माझा बाप जरी असला ना तरी तो एवढा निष्ठुर आहे रे. त्याने इथून मागे खूप सारे घोटाळे केलेले आहेत आणि कंपनीसुद्धा खूप मोठा त्याने एकदा घोटाळा केला होता, पण तो सुद्धा आता मिटवलेला आहे. आता हे सगळं ऐकून तर काय, ह्या केदारचं आणखीनच संशय वाढायला लागतो. कारण प्रेक्षकांनी हे सगळं पद्मिनीने या युवराजला करायला सांगितलंय. कारण तिला सांगितलंय, आता जर तू त्या केदारला खरंच त्यांच्याविरुद्ध भडकवलंस ना, तर मात्र तो मात्र आरोप करणार आणि ही कौशिकी काही सगळं सहन करू शकणार नाही आणि मग ती मात्र त्या दोघांनाही घराच्या बाहेर काढणार. हिचा डाव मात्र खूप मोठा आहे प्रेक्षकांनो. आता इथेच हे सगळं घडवून आणणारी पद्मिनीच आहे. कारण चक्क पद्मीला माहीत होतं की आता हा दयानंद आणि जयराम दोघेही भेटणार आहेत. कारण तिने त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकलेलं होतं आणि तिला समजलं होतं ह्या जयराम मात्र आता आपलं इतक्या दिवसांचं भूतकाळातलं भांडं फोडणार आहे. आणि म्हणूनच चक्क पद्मिनीने आता
काही गुंड्यांच्या मदतीने तो खून केलेला आहे. आता हे सगळं खूप मोठं प्लॅनिंगनी झालेलं आहे. पण अचानक तिथे जयरामच्या घरी मात्र हा दयानंद पोहोचल्यामुळे सगळे आरोप मात्र या दयानंदवरती लागलेत. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमध्येच आता तारिणीने खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. ते म्हणजे चक्क इकडे आता या जयरामच्या घरी जाऊन त्याचा शोध घ्यायचा आहे, नक्की काय पुरावे भेटतात ते. आणि हे सगळं ती तिच्या ऑफिसरच्या मदतीने करू लागते. आता या सगळ्यांमुळेच प्रेक्षकांनो, खूपच मालिकेला एक मोठं वळण येताना आपण पाहणार आहोत. ते म्हणजे चक्क या दयानंदच्या जागी आता ही पद्मिनी हडकणार आहे. कारण तिने जे गुंड पाठवलेले असतात खून करण्यासाठी, ते चक्क आता पैसे न घेता इथे या पद्मिनीचं नाव घेणार असतात. कारण त्यांना चक्क आता आयुष्यभरासाठी जेल होणार असते. त्यामुळे ऐनवेळी आता या पद्मिनीचं नाव घेऊन मात्र खूपच मोठा भयानक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. आता पुढे प्रेक्षकांनो, खरंच केदार कशा प्रकारे इकडे ह्या दयानंदचा बाबा म्हणून स्वीकार करणार आणि तारिणी आणि केदार दोघंही आता सुखाने गुण्यागोविंदाने संसार करणार आहेत. चक्क इकडे तारिणीने आता केदार आणि दयानंद या दोघांना एकत्र आणलेलं आहे आणि त्यांचं बाप लेकाचं नातं फायनली आता एक झालेलं आहे. पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार असतं. पण हे सगळं कसं घडणार आहे, काय होणार आहे, सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी असेच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.